माळशिरसच्या मार्केटवाडीमधील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा आता दिल्लीमध्ये गाजणार आहे। कारण उत्तम जानकर बॅलेट पेपरवर मतदानाच्या अटीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवणार आहेत। जर मागणी मान्य न झाली तर 25 जानेवारीपासून दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तम जानकरांना जोरदार टोला लगावला। लोकसभेतला विजय म्हणजे तुमचं कर्तृत्व आणि हरले की लगेच ईव्हीएमला दोष हा कुठला प्रकार आहे असा सवाल सुनील तटकरेंनी केलाय। तर त्यांनी राजीनामा दिला तर महायुती तिथे उमेदवार देऊन जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। निवडणूक आयोगाला 23 जानेवारीला मी भेटणार आहे। बच्चूभाऊ कडू सोबत आहेत, त्यांच्याकडे माझा आमदारकीचा राजीनामा देणार आहे आणि आमदारकीचा राजीनामा देऊन आमचं बाय इलेक्शन घ्या, ते बॅलेटवरती घ्या, आम्हाला कळेल अशा पद्धतीने घ्या किंवा व्हीव्हीपॅट मधून ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये येऊन त्यावरती सही करून पुन्हा बॉक्समध्ये टाकू द्या। नाही, त्यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा त्यांचा अधिकार आहे। दिला असता ज्याला पोटनिवडणूक होईल त्याला महायुती ती निवडणूक लढवेल आणि जिंकेल। एक भाग एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वाचा भाग होता असं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते सांगत आले। एवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये 160, 180, 200 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा सुद्धा करत आले। लोकसभेला मिळालेले यश त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेला मिळालेला अपयश हा ईव्हीएमला दोष असा जो दुटप्पीपणाचा जो अपप्रचार चालू आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणाने ओळखलेला आहे। अजूनही पराजयाच्या मानसिकतेतून विरोधक बाहेर न आल्यामुळे कदाचित ते अशापैकी टीका टिप्पणी करत असतील।